नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे आपल्यासोबत पल्लवी। तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। मुंबईत मुसळधार पावसाचा कहर, 5 दुर्घटना, अनेक रस्ते जलमय। अयोध्या दान चोरी प्रकरणात महाकुंभ काळातील कोट्यवधीच्या अपहरणाचा आरोप। पुण्यात एपीआयला मारहाण प्रकरणी पोलीस हवालदार निलंबित। मुंबईत दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस, रायगड पालघरमध्ये शाळांना सुट्टी। सोलापुरात ट्रॅफिक पोलिसांसाठी नवे आदेश, HSRP नसल्याने वाहनांवर कार्यवाही। सोलापुरात चोरीचे दागिने खरेदी करणाऱ्या सराफांवरही गुन्हा दाखल होणार। जिल्हा परिषदेकडून महिलांना शिलाई मशीन, विद्यार्थ्यांना सायकल व प्रशिक्षण। टीटी परीक्षा सप्टेंबरमध्ये, पेपर फुटीनंतर नव्या प्रणालीवर शिक्कामोर्तब। भारत इंग्लंड T20 मध्ये अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक, विश्वविक्रम। रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, 7 तालुक्यांतील शाळांना सुट्टी। कमी दबावाचा पट्टा सक्रिय, मुंबई कोकणात जोरदार पावसाचा अंदाज। रत्नागिरीसह संपूर्ण कोकणात संततधार, 5 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट। आसाममध्ये 55 कोटीचे सोन्याचे बिस्किट जप्त, सांगली कनेक्शन उघड। पुण्यात लुटलेल्या महिलेचा मृत्यू, CCTVच्या आधारे आरोपी अटकेत। ऐरोली महानगरपालिका रुग्णालयात गर्भवतीचा संशयास्पद मृत्यू, डॉक्टरांवर आरोप। पालघरमध्ये मुसळधार पावसामुळे विविध दुर्घटनात 2 मृत्यू। महाराष्ट्र आरोग्य विभागात 5000 पदांची भरती लवकरच। राज्यात पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अलर्ट। खासदारांच्या पंचतारांकित खर्चावर केंद्र सरकारची कात्री। मुंबईत आज जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण। मुंबईत HSRP नसलेल्या वाहनांवर कार्यवाही, पहिल्याच दिवशी 54 वाहने सापडली। चेंबूर दुर्घटना प्रकरणी 3 अधिकारी निलंबित, चौकशी समिती गठीत। MPSC गट ब पूर्व परीक्षेचा निकाल, 9253 उमेदवार मुख्य परीक्षेत पात्र। अहिल्यानगरमध्ये शाळेबाहेर टवाळखोरी करणाऱ्यांवर पोलिसांची धडक कार्यवाही। महाराष्ट्रात प्रवासी वाहतूकदार व चालकांसाठी मराठी भाषा सक्तीची। सध्या इतकंच, बघत रहा लोकतंत्र मिरर।